Hello students, good morning. See, in a previous video we have seen the information about various acts of environmental conservation. See, there are three acts for environmental conservation. The first one is the Environmental Conservation Act discovered in 1980, the Environmental Conservation Act discovered in 1986, and the third one is the Environmental Conservation Act, or as per this act which having the number of clauses, that is nothing but the act discovered in 1972, and after that we have seen one movement, that is nothing but the Chipko movement. You don't have the information about in your book. I have told you in a previous video. See, what is the Chipko movement? Chipko movement is nothing but the forest conservation movement. Chipko means पहा झाडाला चिकटणे, हो की नाही, म्हणजेच झाडाला चिकटणे म्हणजेच काय करायचं, ट्री कट करून द्यायच्या नाहीत. अशा पद्धतीनं आपण या मागील व्हिडिओमध्ये काय पाहिले हो, तर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी जे काही व्हेरियस ॲक्ट्स आहेत त्या ॲक्ट्सची माहिती घेतलेली आहे. त्या ॲक्ट्स कशा पद्धतीनं काम करतात, त्यासाठी तो कशासाठी आहे, तर ओबे का करायचा आणि ओबे जर का नाही केला तर तिथं काय पद्धतीची पनिशमेंट आहे हे आपण या मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. पहा, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, what is mean by environmental conservation? Environmental conservation is nothing but it is one kind of practical to protect the environment. See, I will write here what is mean by environmental conservation. Environmental conservation is nothing but it is one kind of practical to protect our environment. Okay, this is known as environmental conservation. See, and this definition we have already seen. In today's lecture we are going to learn what is mean or what is the relation between environmental conservation and biodiversity. See, in a previous videos we have seen what is mean by environmental pollution. There are number of types of pollution which causes harmful effects on our body or also on living organism. If they affect on living organism, त्याचा बरोबर इफेक्ट कोणावरती पडणार आहे, एन्व्हायरमेंटवरती पडणार आहेत. फॉर एक्झाम्पल एअर पोल्युशन आहे. बिकॉज ऑफ एअर पोल्युशन द एअर इज गॉट कंटामिनेटेड, अँड इफ द एअर इज गॉट कंटामिनेटेड इट हॅविंग हार्मफुल डिसीजेस लाईक रेस्पायरेटरी डिसीज. बिकॉज ऑफ रेस्पायरेटरी डिसीज वी कांट गिव ब्रेथ प्रॉपरली. पहा, काय होतं, एअर पोल्युशनमुळं काय होतं, एअर कंटामिनेट केली जाते आणि एअर कंटामिनेट झाल्यामुळं आपल्याला काय होतं, व्हेरियस रेस्पिरेटरी डिसीज होतात, आपल्याला सुद्धा होतात. ज्या पद्धतीनं एन्व्हायरमेंटल पोल्युशनचा ह्युमन बिईंगवरती इफेक्ट होतो, त्याच पद्धतीनं एन्व्हायरमेंटल पोल्युशन कॉजेस हार्मफुल इफेक्ट ऑल्सो ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक प्लांट्स, ॲनिमल्स. इफ प्लांट्स गॉट कंटामिनेटेड और त्यांना जर का काही हानी झाली तर काय होता, तो ॲनिमलला काही हानी झाली तर थोड्या दिवसांनी हे प्लांट्स आणि ॲनिमल काय व्हायला लागतात, तो रिअर व्हायला लागतात. दी बायोडायव्हर्सिटी दी लिव्हिंग वर्ल्ड बिकम गेट्स डायवर्स. म्हणजे ज्या काही स्पेसीज आहेत, म्हणजे पहा आता स्पॅरो, आपल्याला चिमण्या जास्त पाहायला मिळतात का, पाहायला मिळत नाहीत. हे कशाचा इफेक्ट आहे, तर हा पोल्युशनचा इफेक्ट आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युशनचा इफेक्ट आहे. त्याच्यानंतर बनियन ट्रीज, व्हॉट इज मीन बाय बनियन ट्री? बनियन ट्री म्हणजे वडाचं झाड. वडाची झाडं तितक्या पद्धतीत तितक्या प्रमाणात आता आपल्याला पाहायला मिळतात का, पाहायला मिळत नाही. व्हाय? हू इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस कंडिशन? और जर का ती स्पॅरो नाहीशी झालेली आहे, बनियन ट्री दिसत नाहीत, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? या सगळ्याला जबाबदार ह्युमन बिईंग जबाबदार आहे. ह्युमन इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस ॲक्टिव्हिटीज, फॉर ऑल दिस ह्या सगळ्या गोष्टींसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर ह्युमन रिस्पॉन्सिबल आहे. देन व्हॉट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी? अवर मेन रिस्पॉन्सिबिलिटी इज कीप अवर एन्व्हायरमेंट इज pollution free, is clean, is safe. Okay,
आपली सगळ्यात पहिली म्हणजेच काय, आपली सगळ्यात पहिली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे तर एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, म्हणजेच काय करायचं, आपल्या पर्यावरणाचं संरक्षण करायचं काम कोणाचं आहे, आपलं आहे. मग आता पर्यावरण संरक्षण, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी या दोघांमध्ये रिलेशन काय आहे तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा पाहूयात. व्हॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी इज नथिंग बट इज richness of living organism. See, it is defined as the richness of living organism which is present in a nature, which is present in nature due to variety of living organism in ecosystem. See, what is the definition? Definition of biodiversity is nothing but it is defined as the richness of living organism which is present in the nature due to variety of living organism ecosystem in a ecosystem. See, what is mean by biodiversity? Biodiversity is nothing but jaiva vividhata. See, our environment is full of plants, trees, animals, अजून कोणतं होतं, फ्लावर आहेत, अशा सगळ्या पद्धतीनं जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, जे काही लिव्हिंग थिंग, नॉन लिव्हिंग थिंग आहेत आणि यामुळं सगळ्यामुळं आपलं नेचर हे छान दिसतं किंवा रिच दिसतं. या सगळ्याला काय म्हटलं जातं, बायोडायव्हर्सिटी असं म्हटलं जातं. व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी? इट इज नथिंग बट इट इज रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच इज प्रेझेंट इन द नेचर ड्यू टू व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सी, देअर आर मेनली 3 types of biodiversity. First one is the genetic diversity. There are mainly 3 types of diversities. First one is the genetic diversity. आता genetic, what is the meaning of genetic? Genetic आपल्याला माहिती आहे, जीन्स. जेनेटिक डायव्हर्सिटी काय म्हणायचं पहा. फर्स्ट ऑफ ऑल आय विल टोल्ड यू द डेफिनेशन ऑफ जेनेटिक डायव्हर्सिटी. दी ऑकरन्स ऑफ diversity of organisms of the same species. See what I say? The occurrence of diversity of organism of the same species. Occurrence of diversity of ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज म्हणजेच काय पहा, सेम स्पेसीज एकाच स्पेसीसच्या ऑर्गॅनिझममध्ये असणारी विविधता इट इज कॉल्ड ॲज जेनेटिक डायव्हर्सिटी. मीन्स फॉर एक्झाम्पल डॉग्स अँड हाऊ दे शो जेनेटिक डायव्हर्सिटी. सी, देअर आर नंबर ऑफ स्पेसीज ऑफ दॅट डॉग. यू हॅव सीन डोबेरिया काय कुठला डॉग कोणतं म्हणतात ते, अल्सेशिएशन्स डॉग्स, पप डॉग. ओके, म्हणजेच एकाच ऑर्गॅनिझममध्ये किंवा एकाच स्पेसीजमध्ये असणारी जेनेटिक डायव्हर्सिटी दॅट इज नथिंग बट दी जेनेटिक डायव्हर्सिटी. नंबर 2 इज दी स्पेसीज डायव्हर्सिटी. स्पेसीज डायव्हर्सिटी. What is mean by species diversity? See, the variety of number of species occur in nature is called as
species diversities. Species diversity. See, स्पेसीज डायव्हर्सिटी बघायच्या आधी आपण जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये बघूयात. पहा, डॉग्समध्ये सांगितलं म्हणजे एकाचं आता डॉग आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या जाती, हां ते कोणतं ते कुत्र्याचं नाव असतं ते तुमचं तुम्ही समजून घ्या, ते दुसरं आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे. ओके, त्याच पद्धतीनं फॉर एक्झाम्पल फ्लॉवर्स, हां यू हॅव सीन पिंक रोज, यू हॅव सीन पर्पल रोज, यू हॅव सीन येलो रोज, यू हॅव सीन व्हाईट रोज. दिस इज नोन ॲज जेनेटिक डायव्हर्सिटी. ओके, समजलं, म्हणजे रोज ही एकच आहे. दी ऑकरन्स ऑफ diversity of organism of same species. Rose, it is a one kind of species, and the variety in that genes means yellow rose, white rose, pink rose, red rose. This is known as genetic diversity. See, then what is mean by species diversity? Species diversity is nothing but variety of number of species occur in the nature. Variety of number of species means here are number of plants, here are number of animals, also microorganism. These are known as species diversity, or this is coming under the type species diversity. Number third one is the ecosystem diversity. Ecosystem diversity. All of you know that what is mean by ecosystem? Ecosystem is nothing but the system which consists of biotic and non-biotic or abiotic component, and interrelation between that biotic and abiotic component is known as species. And what is species diversity? See, for example, Rajasthan having different ecosystem. Okay, then I will take here the example of Himalaya. Himalaya have different ecosystem, and third one is the Konkan have different ecosystem. See, म्हणजेच काय, प्रत्येक भागातल्या वेगवेगळ्या इकोसिस्टीम मध्ये असणारी व्हरायटी, दॅट इज नथिंग बट दी इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. इकोसिस्टीम सगळ्यांना माहिती आहे. मी तुम्हाला 3 इकोसिस्टीमचं एक्झाम्पल सांगितलं होतं. कोणत्या 3 इकोसिस्टीमचं एक्झाम्पल सांगितलं होतं? एक सांगितलं होतं ए स्मॉल पॉन्ड, सेकंड वन इज दी ए डॅम, अँड थर्ड वन इज दी द अर्थ. अर्थ इज द लार्जेस्ट इकोसिस्टीम विच इज प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट. सी, इकोसिस्टीम डायव्हर्सिटी मीन्स a variety occur in the ecosystem in a various region. पहा, म्हणजेच काय, जर का तुम्ही राजस्थानला गेलात तर तिथली इकोसिस्टीम पूर्णपणे वेगळी असणार आहे. आता कशी वेगळी असणार आहे तर सांगते मी तुम्हाला. पहा, राजस्थानमध्ये सगळे काय असतात? डेझर्ट असतात की नाही. हां, त्याच्यानंतर जर का तुम्ही हिमालयाला गेलात तर हिमालयामध्ये काय असतं? सगळं बर्फ असतो. म्हणजेच इथं काय असतं? सगळं आईस असतो की नाही, आईस पाहायला मिळतं. म्हणजे इथं सगळं कसं असतं? कोल्ड असतं का नाही. आणि जर का तुम्ही कोकणला गेलात तर मिक्स्ड आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे कसं असतं? इथं दमट वातावरण असतं. सो राजस्थानची जी इकोसिस्टीम आहे याला म्हणायचं डेझर्ट इकोसिस्टीम. ओके, सेकंड वन इज दी हिमालयन, त्याला काय म्हणायचं? कूल ऑर कोल्ड इकोसिस्टीम. अँड थर्ड वन इज दी कोकण ecosystem, which is having mixed type of ecosystem. This is known as ecosystem diversity. See, काय पाहिलं आपण तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय आणि त्याचे 3 टाईप कोणते आहेत? पहिली आहे जेनेटिक डायव्हर्सिटी, मीन्स नथिंग बट द डायव्हर्सिटी, द ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेसीज. Number 2, species diversity, variety of number of species, and third one is the ecosystem diversity, variety of ecosystem in different regions. See, we have seen what is mean by biodiversity, and there are mainly 3 types of biodiversity. First one is the genetic diversity, second one is the species diversity, and third one is the ecosystem diversity. See, what is the meaning of word diversity? Biological. Okay, and diversity is nothing but
differences. Okay, or diversity is nothing but variety. See, पहा बाळांनो, डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर डायव्हर्सिटी म्हणजे व्हरायटी. थोडक्यात आपण आत्ताच पाहिलं जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे दी ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण डॉग्स घेतले तर डॉग्समध्येच असणारे वेगवेगळ्या जातींचे डॉग्स. ओके, वेगवेगळ्या स्पेसीजचे डॉग्स, दॅट इज नथिंग बट दी जेनेटिक डायव्हर्सिटी. फॉर एक्झाम्पल देर आर डॉबरमॅन डॉग, अल्सेशिएशन डॉग, पप डॉग्स, like this is known as genetic diversity. Second one is the species diversity. Species diversity means variety of number of species, means plants, animal, microorganism. This is known as species diversity. And ecosystem diversity means the diversity in or variety in different ecosystem. That is nothing but the ecosystem diversity. Now आपण आता पाहूयात स्केर्ड ग्रूज. व्हॉट इज मीन बाय स्केर्ड ग्रूज? द मिनिंग ऑफ स्केर्ड इट मीन्स हॉली अँड द मिनिंग ऑफ ग्रू म्हणजेच काय हो, तर फॉरेस्ट. सी, हॉली फॉरेस्ट म्हणजेच अशी जंगले की जी कशी आहेत तो पवित्र आहेत. आपल्या इंडियाच्या काही रिजनमध्ये अशी आपल्याला झाडं पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही देवराई ऐकलं असेल. यू हॅव हर्ड or you have well known about the देवराई. देवराई इट इज अन एक्झाम्पल ऑफ स्केर्ड ग्रू. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्केर्ड? स्केर्ड म्हणजेच हॉली, हॉली म्हणजेच पवित्र आणि ग्रूज म्हणजेच फॉरेस्ट. देअरफॉर द स्केर्ड ग्रूज इट इज नथिंग बट हॉली फॉरेस्ट. मग आता आपण स्केर्ड ग्रूची माहिती घेऊयात. पहा, दी फॉरेस्ट. व्हॉट इज मीन बाय स्केर्ड ग्रू? दी फॉरेस्ट conserved in the name of God and considered to be scared known as scared groves. Okay, the forest conserved in the name of God म्हणजेच काय हो, जी काही जंगलं आहेत की जी किंवा जी काही झाडं आहेत जी देवाच्या नावाखाली जपलेली आहेत अँड कन्सिडर्ड ॲज अ स्केर्ड ग्रूव्स. त्या झाडांना किंवा त्या जंगलांना काय म्हटलं जातं, तर स्केर्ड ग्रूव म्हटलं जातं किंवा पवित्र झाडे किंवा पवित्र जंगले असं म्हटलं जातं. पहा, ॲज इट हॅज कन्सिडर्ड इन द नेम ऑफ गॉड इट हॅज स्पेशल प्रोटेक्शन. पहा, इंडियाच्या काही स्मॉलेस्ट विलेजमध्ये आता फॉर एक्झाम्पल आपण आदिवासी आपल्याला माहिती आहेत. हां, काय सांगितलेलं आहे पहा, आदिवासी लोक माहिती आहेत. आदिवासी लोक तिथं झाडांना पुजतात. पहा, त्यांच्याकडे सगळीकडे बघितलं तुम्हाला झाडच पाहायला मिळतात. ते काहीतरी त्यांच्या विशिष्ट प्रकारामध्ये काहीतरी आवाज काढून ते जंगलांना काय करत असतात, तर पूजत असतात. अशी जी काही जंगलं आहेत, दिस इज कॉल्ड एज scared groves and as it considered to be or it is considered or they have name of God, they have special type of protection. जर का त्यांना म्हणजेच काय, जर का त्यांना देवाच्या नावाखाली पवित्र मानलं जातं किंवा त्यांची पूजा केली जाते, तर त्या झाडांना किंवा त्या जंगलांना काय असतं, स्पेशल काइंड ऑफ प्रोटेक्शन असतं. सी, मग मी तुम्हाला इथं उदाहरण सांगितलं की इंडियाच्या काही छोट्या छोट्या विलेजेसमध्ये अजून अशा प्रकारचे खूप सारे आपल्याला स्केर्ड ग्रूव्स पाहायला मिळतात की जिथं त्यांना तिथं बाबा त्या झाडांमध्ये देव आहे किंवा तिथं आमचा देव आहे, आम्ही ते देवासारखी पुजतो. अशा पद्धतीनं, अशाही पद्धतीनं सगळ्या झाडांना आपण त्या पद्धतीनंच कन्झर्व केलं पाहिजे, तर आणि तरच ह्युमन एक्झिस्टन्स विल बी देअर. अदर द ह्युमन एक्झिस्टन्स इज कम्स इन अ डेंजर. पहा, आपण काय पाहतोय, स्केर्ड ग्रूव. सी, दिस clusters of thick forest are not present in the western Ghats only but it is present in all over India. तर हे स्केर्ड ग्रूव जे आहेत ते फक्त इथं तिसऱ्या वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे, दिस क्लस्टर्स इज नॉट ओनली प्रेझेंट इन दी वेस्टर्न घाट्स. वेस्टर्न घाट मीन पश्चिम घाटामध्ये फक्त प्रेझेंट नसून हे कुठं आहेत, ऑल ओव्हर इंडियामध्ये हे प्रेझेंट आहेत. आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये एकूण 1300 स्केर्ड ग्रूव्ज आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर विचारलं जाऊ शकतं की बाबा किती स्केर्ड ग्रूव्ज आहेत, तर 113 स्केर्ड ग्रूव्ज आहेत. अशा पद्धतीनं आपण काय पाहिलं, बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण बघितलं स्केर्ड ग्रूव म्हणजे काय. स्केर्ड ग्रूव इट इज नथिंग बट दी हॉली फॉरेस्ट, दी फॉरेस्ट विच कन्सिडर्ड और दी फॉरेस्ट कन्झर्व्ड इन द नेम ऑफ गॉड. And as the forest conserved in the name of God, they have special kind of protection. Okay, this is known as
scared group. Then the next point here is the how can biodiversity be conserved. म्हणजेच काय हो, तुम्ही बायोडायव्हर्सिटी कशा पद्धतीनं कन्झर्व करू शकता, काय काय त्याच्यावर थोडक्यात बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करण्यासाठीचे तुम्हाला इथं उपाय विचारलेले आहेत की कशा पद्धतीनं तुम्ही बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करू शकता. सी लेट अस सी द नंबर 1, प्रोटेक्टिंग द रेअर स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम. What is the first point? Protecting the rare species of organism. ज्या काही एन्व्हायरमेंटमध्ये रेअर स्पेसीज आहेत ऑर्गॅनिझमच्या त्या काय करायच्या, प्रोटेक्ट करायच्या. रेअर स्पेसीज म्हणजेच तुम्हाला मी आत्ताच उदाहरण सांगितलं, काही स्पॅरोज असतील, काही बनियन ट्रीज असतील, काही ॲनिमल्स असतील. आत्ता बघा आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात लायन पाहायला मिळत नाहीत. लायन देखील काय झालेले आहेत, टायगर्स पाहायला मिळत नाही आहेत. टायगर्स काय झालेले आहेत, रेअर झालेले आहेत. मग असे जे काही रेअर्स ॲनिमल्स झालेले आहेत किंवा जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना काय करायचं, प्रोटेक्ट करायचं. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, प्लांट्स ॲनिमल जे काही तुमच्या पर्यावरणामध्ये आहे त्यांची असलेली सगळ्यांची विविधता यांना एकत्रित मिळून काय म्हटलं जातं, दे आर कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी. मग ती बायोडायव्हर्सिटी कन्झर्व कशा पद्धतीने करायची, तर त्यासाठी आपण पहिला उपाय पाहिलेला आहे. सी व्हॉट इज द नेक्स्ट. सेकंड, एस्टॅब्लिशिंग द नॅचरल पार्क्स. एस्टॅब्लिशिंग म्हणजेच काय हो, तर नॅशनल पार्क्स तयार करायचे. मोठमोठे प्राण्यांसाठी किंवा तिथं तुम्ही झाडं लावू शकताय, काही लावू शकताय. जे रेअर ॲनिमल आहेत त्यांना तिथं जपून ठेवण्यासाठी काय करायचं, तर मोठमोठे नॅशनल पार्क्स उभारायचे. दिस इज द नंबर 2. काय करायचं, एस्टॅब्लिशमेंट ऑफ नॅशनल पार्क. नंबर 3 इज डिक्लेअरिंग सम रिजन ॲज बायोडायव्हर्स. काय सांगितलेलं आहे, डिक्लेअरिंग सम रिजन ॲज अ बायोडायव्हर्स. म्हणजे पहा, एखाद्या रिजनमध्ये जर का खूप सारे प्लांट असतील, खूप साऱ्या ॲनिमल्स असतील, जिथं असे घनदाट प्लांट आहेत, ॲनिमल आहेत, ते रिजन काय करायचे, ते बायोडायव्हर्स किंवा बायोडायव्हर्स म्हणून काय करायचं, रिझर्व करायचे. म्हणजे त्याच्यावरती टॅग लावायचा किंवा त्यांना एक पर्टिक्युलर काहीतरी हे घालून द्यायचं, मर्यादा घालून द्यायची की जेणेकरून ते दुसरे कुणी वापरणार नाहीत आणि त्यांना हात लावणार नाहीत. असे काही रिजन आहेत ते काय करायचे, बायोडायव्हर्स म्हणून डिक्लेअर करायचे. नंबर 4 इज दी प्रोजेक्ट फॉर कन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पेसीज. ज्या काही स्पेशल स्पेसीज असतात त्या स्पेशल स्पेसीज कन्झर्व करण्यासाठी काय करायचं आहे, सम काइंड ऑफ स्पेशल प्रोजेक्ट तयार करायचे की बाबा त्या स्पेसीज आपल्याला कशा पद्धतीनं हाऊ टू कन्झर्व दॅट स्पेशल स्पेसीज. त्यासाठी यू हॅव टू क्रिएट सम प्रोजेक्ट. ओके. देन 5th इज दी कन्झर्विंग ऑल द प्लांट्स अँड ॲनिमल्स. सी, कन्झर्विंग ऑन द प्लांट्स अँड ॲनिमल्स. फक्त जे काही रेअर्स ॲनिमल्स किंवा म्हणजेच काय, फक्त जे काही रेअर्स ॲनिमल आणि जे काही रेअर्स प्लांट्स आहेत यांना कन्झर्व न करता काय करायचे हो, सगळ्यांनाच जे काही प्लांट्स आहेत आणि जे काही ॲनिमल्स आहेत त्या सगळ्यांना काय करायचं, त्यांचं कन्झर्वेशन करायचं, त्यांना प्रोटेक्शन द्यायचं. सी नेक्स्ट इज दी ऑब्झर्विंग ऑर फॉलोविंग द रूल्स. व्हेरी इम्पॉर्टंट. वी हॅव ऑलरेडी सीन देअर सम रूल्स ऑर सम एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट्स. काय करायचं, त्या रूल्सचं फॉलो करायचं किंवा ते रूल ऑब्झर्व करायचे म्हणजेच ज्या पद्धतीनं ते रूल सांगितलेले आहेत, गव्हर्मेंटनी ज्या पद्धतीनं फॉरेस्ट कन्झर्वेशनसाठी विविध रूल्स किंवा व्हेरियस ॲक्ट्स सांगितलेले आहेत ते रूल काय करायचं, फॉलो करायचे. नंबर 7 मेंटेनिंग द रेकॉर्ड ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज. मेंटेनिंग द रेकॉर्ड ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज म्हणजे काय, दिस इज अ ट्रॅडिशनल नॉलेज. आपले जे काही एन्सिस्टर्स असतात किंवा आजोबा असतील, पणजोबा असतील, यांनी लावलेली झाडं किंवा देवराई हा एक त्यातलाच प्रकार आहे. या अशा जे काही ट्रॅडिशनल व्हॅल्यूज असलेल्या आहेत त्यांना काय करायचं, मेंटेन ठेवायचं किंवा त्यांना जपून ठेवण्याचं काम करायचं. लाईक दिस, in this way we can conserve our biodiversity. There are 7 points we have seen in this lecture. We will stop here.